परममित्र गुरसई गावचे सुपुत्र मनोज ठाकरे यांचा आवाज ऐकूया। धन्यवाद। निश्चितच खेळाला सुरुवात होते। 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे। ज्यावेळेस पहिला चेंडू फेकला जाईल पंचांना विनंती आहे की टायमिंग सेट करायचं आहे। नक्कीच आपण एक स्वागत सन्मान घेऊया। अरविंद म्हात्रेंना विनंती आहे की आपले गोंदवली गावचे माजी ग्रामपंचायत सरपंच, एक उत्कृष्ट समालोचक, सूत्रसंचालक उत्तम म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करूया। चला खेळाला सुरुवात करायची आहे। मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मेगा फिनाले अंतिम सामना ज्याच्यासाठी केला होता हट्ट, तो दिवस उजाडून तो सामना इथं मात्र पाहायला मिळते। या स्पर्धेतील अंतिम मेगा फायनलचा सामना, एका बाजूला गावदेवी भादवड तर दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट कामतगार। पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता विलास पाटील, त्याचबरोबर ज्याप्रमाणे इथं फलंदाजी केली जाते इथं मात्र आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद नाईक, त्याच्या समोर यशवंतजी तरे। निश्चितच पाहूया गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्क वरती सरसावतोय पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी। यावेळेस अंतिम सुपर चेंडू हाताला जातोय, फलंदाज बाद होता पहिल्या चेंडूवरती। या संघासाठी एक गोड बातमी आलेली आहे। गंगामाता गोंदवली 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर पाटील, तुम्हा सर्वांचे लाडके नाना यांच्याकडून ब्रेकिंग न्यूज आहे। जॉली स्पोर्ट कामतगार संघाने जर बाळेमामा चषक 2024 वर नाव कोरलं तर त्यांच्याकडून तुम्हाला स्पेशल बोकाड देण्यात येईल। धन्यवाद। निश्चितच आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती बिग विकेट प्राप्त केला जातोय, ज्याची अतोनात प्रतीक्षा होती खास करून जॉली स्पोर्ट कामतगार संघासाठी। ज्या फलंदाजाने मागील मॅच मध्ये हाहाकार माजून ठेवला होता, प्रत्येक गोलंदाजावरती हाणामारी चालू होती, परंतु या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली जाते विलास पाटील यांच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट। पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी सरसावतोय, या वेळेस उडवला साईडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहू शकता आपण। एक धाव कंप्लीट केली आणि एकच धावावरती समाधान मानले जाते। अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण इथेही पाहायला मिळते। जॉली स्पोर्ट कामतगार संघ पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर लक्की ड्रॉच्या माध्यमातून फायनल मध्ये प्रवेश मिळवला होता आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण दिवसामध्ये ज्या संघाने सर्व टीम समोर हाहाकार माजून ठेवला त्या संघासमोर 2 हात करण्यासाठी तयार। पुढील चेंडू या वेळेस हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात। आहे हो मामा मनाने ज्या पद्धतीने दिवसाची सुरुवात आपण जर पाहिली तर उगत्या सूर्यापासून होते, तशीच या सामन्याला सुरुवात होताना मात्र साथ लाभली गेली आहे, ती म्हणजे प्रेक्षक राजाची। या क्रीडानगरीमध्ये उपस्थित या फायनल मॅच बघण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, आजी माजी, या गावातील सरपंच उपसरपंच असतील, कार्यकर्ते असतील, या व्यासपीठावर विराजमान मान्यवर असतील, या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चला स्पीडअप करायचं, घाई करायची आहे।
खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे। निश्चितच आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा इथं मात्र खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आपण पाहतोय धाव फलकावरती धाव 1 आहे आणि 2 गडी बाद झालेले आहेत। पुन्हा एकदा विलास पाटील तयार होत आहे गोलंदाजी मार्कवरती, अतिशय आक्रमक रूपाने गोलंदाजी करतोय, आत्मविश्वासाने गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय। निश्चितच आपण पाहतोय आपल्या फॉलोथ्रूमध्ये काहीतरी चुकी पाहायला मिळते। निश्चित जीवन जगत असतानाही आपल्या हातून जर कुठली चुकी होत असेल तर एक पाऊल मागे येऊन पुन्हा कामाला सुरुवात करायची असते। तसंच इथं मात्र गोलंदाजाला काहीतरी चुकी वाटली आणि पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय। पाहूया गोलंदाज विलास पाटील टर्न होतोय। यावेळेस हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय आणि लेगबाच्या स्वरूपाने ही एक धाव कंप्लीट केली जाते। क्या बात आहे, आज खूप विश्वास दाखवला जातोय आपल्या स्वतःवरती। निश्चितच या समाजामध्ये जर पाहायला गेले तर कुणावरती विश्वास दिसत नाही। आपण झेरॉक्स काढायला गेलो तर तिथं स्टॅपलरला रस्सी बांधलेली असते, आपण पानपोईवर गेलो तर तिथं ग्लासाला रस्सी बांधलेली असते, कारण विश्वास कुणावरती नाही। या खेळामध्ये सुद्धा विश्वास दुसऱ्यावरती न टाकता आपल्या स्वतःवरती टाकावं लागतं, ते दाखवतोय विलास पाटील। पाहूया पुन्हा एकदा, यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे सचिन आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर ओव्हर थ्रोचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केलाय, दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथं सहजरित्या इथं पूर्ण होताना दिसतंय। थोडीशी गडबड हाई घाई पाहायला मिळते। अंतिम क्षण आहे, क्रिकेट तारेवरचा कसरतीचा डोंबऱ्याचा जसा खेळ आहे त्याच पद्धतीने हा खेळ आहे। एक चुकीचा पाऊल तुमच्या सामन्याला उद्ध्वस्त करू शकतोय, तसं एखादी चुकी या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मागे घेऊन जाऊ शकते। तर प्रत्येक पाऊल तुम्हाला फुकून टाकावा लागेल। पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज विलास पाटील तयार होते गोलंदाजी मार्क वरती। पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे, आपल्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा चांगला प्रयत्न, एक धाव कंप्लीट, चेंडू डीप मध्ये आहे। सहजरित्या हलक्या पावलाने आपण जर पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। निश्चित आज संपूर्ण दिवसामध्ये जो खेळ आपण गावदेवी भादवड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं तो खेळ मात्र या मॅच मध्ये आता चालू असलेल्या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाही। धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 6 लागली गेली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। एक चांगले षटक मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित होत असताना पाहायला मिळते विलास पाटील यांच्या माध्यमातून। क्या बात आहे, एक आपला जो संपूर्ण आयुष्याचा अनुभव इथं पणावाला लावलेला आहे, कारण सामना ही तसाच महत्वाचा आहे। कारण आपण जर पाहिलं भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाची ही 300वी स्पर्धा आहे आणि तिचा मान पटकावण्यासाठी दोन्ही संघ मात्र एकमेकाशी एक जोरदार टक्करेने सामना करतायत। त्याच्यामध्ये विलास पाटील यांची कारगर ओर इथं मात्र पाहायला मिळते। यस सन्मान्य रवींद्रजी चिंतामण पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आपल्या या चषकामध्ये, या क्रीडा नगरीमध्ये आणि या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे। वेलकम 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 सर। या वेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मनसुबा आखला होता, परंतु या फटक्यावरती असं म्हणावं लागेल की कहीं पे निगाही कहीं पे निशाणा, आणि अशा वरत नजरेने पाहिलं जातंय की हा चेंडू वाईट असावा। निश्चितच असं काही घडलं नाहीये, अतिशय हुशार पंचगिरी आपल्याला पाहायला मिळतात शिवाजी सर यांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय। या वेळेस आता मात्र आपण जर पाहिलं तर अधिक वेगाने चेंडू हाताला होता, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, परंतु फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात आणि हा चेंडू आहे वाईट। आहे हो मामा +1 अशा 2 धावा झुलल्या जातात। धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 8 या अंकावरती गणली जाते। संध्याकाळचं सत्र आहे मित्रांनो, 3 षटकांमध्ये 25 ते 27 धावा जरी झाल्या असल्या तरी तो टार्गेट जो असेल तो निश्चितच एक चांगला टार्गेट असेल, कारण संध्याकाळचं सत्र आहे। सूर्यनारायण आपलं काम करून अस्ताला जात असताना पाहायला मिळते, परंतु इथंही झुंज झडप आणि टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। चला स्पीडअप करायचं आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर अंतिम पडावामध्ये या संपूर्ण 3 दिवसामध्ये हे 2 संघ अप्रतिम ताकदीने खेळले आणि सर्व संघांना धूळ चारत मात्र अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले आहेत। या वेळेस उडवलाय मिस टाइम आहे, पाहूया क्षेत्ररक्षक दुरून येईल स्वतः
एसटी रक्षक दरम्यान आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. अधिक उंच गेली होती झेल आपण पाहिलं तर. इथं मात्र मिळत आहेत 2 धावा. 2 धाव्याने 10 का दम 10 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. एका बाजूने आपण जर विचार केला तर या पूर्ण सीझन मध्ये चांगली कामगिरी करतोय गावदेवी भादवड आणि त्याच ताकदी तोला मोलाने मात्र आपला आगाज सुरुवात केलेली आहे जॉलीस्पॉट कामतगार संघाने. यावेळेस चांगला फटका आहे पाहूया. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधून आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. निश्चितच 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्या आपण पुढे सरकते पाहू शकता. 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. निश्चितच चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र मोठा फटका लागत नाही. त्यावेळेस तुम्हाला क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं एकेरी दुहेरी धावसंख्या ते घेणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस उडवलाय वाड शॉट चेंडू सी बारशे बाहेर. मोठा फटका षटकार. पाहिले तर लालचंद तरे यास बॅक टू बॅक 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर कमजोर चेंडू भेटला आणि त्याच्यावरती उत्तम प्रहार पाहायला मिळालं. हवाई सफर करत सीमार्शे बाहेर षटकारासाठी पाहायला मिळालं. आपण पाहतोय धावसंख्या 18 अंकावरती जाऊन पोहोचते. इथं मात्र आपण पाहतोय तेच तर्रार चेंडू हाताला जातोय. कमबॅक करताना पाहायला मिळतंय. कमार तुमारीचं सूत्र मैदानाच्या आतमध्ये निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर ती म्हणजे पाहू शकता आपण 18 या अंकावरती. अधिक चुरशीने सामना खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा उडवलेला आहे. हा एक फोर्सिंग ताकदवार फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. अजून एक दमदार असरदार ब्रँडेड षटकार. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 24 या अंकावरती. निश्चितच आपण जर पाहिला जो आत्मविश्वास आत्मबल आणि आत्मपरीक्षण करण्याची जिद्द चिकाटी आणि संघर्षाचं वातावरण निर्माण करण्याची शक्ती जी आहे ती भादवड संघामध्ये आपण नेहमीच पाहतोय. मागचा वर्ष सुद्धा मागचा हंगाम सुद्धा ज्या टीमने गाजवला अर्थात गावदेवी भादवड संघाने प्रथम क्रमांकावरती पूर्ण सीझन घालवली. या हंगामामध्ये सुद्धा दाखवून देतोय की आम्ही 1 नंबरचे संघ का आहोत ते पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा लागत होत्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र पलटवार करत असताना अधिकच्या धावा अर्थात 18 धावा वसूल केल्या. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 24 धावा षटकाराच्या मदतीने साबांची एक बहारदार खेळी पाहायला मिळाली आहे. तोच फलंदाज पुन्हा एकदा येतोय स्ट्राईक वरती. सचिन पाटील यांची निश्चित परीक्षा असेल अशा गोलंदाजासमोर गोलंदाजी करण्याची. पुन्हा एकदा सरसावदाय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय. इथे मात्र कमजोर फटका आहे. झेल सुटलं गेलं आणि आपण पाहिलं तर दरम्यान दुसऱ्या धावेचा आगाज प्रयत्न पाहायला मिळाला परंतु फलंदाज बाद होता. एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. आहे हो मामा. भिवंडी नाही तर ठाणे नाही तर महाराष्ट्रामध्ये. कारण त्याला एकच कारण की सांस्कृतिक क्रीडा क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो क्षेत्र कुठलेही असो त्या क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे जाऊन काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपण पाहू शकता बालेमामा म्हात्रे साहेब.
निश्चितच आपण जर पाहिलं तर एक उत्तम स्पर्धा पाहायला मिळते आणि या उत्तम स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर अंतिम क्षण आलेला आहे आणि या क्षणामध्ये भरपूर मान्यवर इथं मात्र उपस्थित झालेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुमेश शेठ म्हात्रे साहेबांचे इथे शुभागमन. गुंदवली ग्रामपंचायतचे उपसरपंच युवा उद्योजक बाळ्यामामा म्हात्रे साहेबांचे चिरंजीव सुमेश शेठ म्हात्रे आपला गंगामाता गुंदवली 40+ आयोजित बाळ्यामामा चषक 2024 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हृदयपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. आहे हो मामा सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचे चिरंजीव सुमेश शेठ म्हात्रे गुंदवली ग्रामपंचायत उपसरपंच आणि युवा नेते सुमेश शेठ म्हात्रे त्यांच्या समवेत आपण पाहतोय सुधीर शेठ म्हात्रे, राकेशजी पाटील आणि आमचे इतर सर्व मान्यवर. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रणधीर म्हात्रे व बाल्या मामाचा आहे असा जीव भाव. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या 10 फलकावरती 36 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. क्या बात आहे. या ओव्हर मध्ये सुद्धा धावा बनतायत. आतापर्यंत एक षटकार चौकार ची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. सचिन पाटील हाही थोडासा मागडा ठरत असताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय लालचंद तरे एकाकी किल्ला लढवत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या वेळेस बड शॉट खडे खडे भेज दिया सीमारेषेच्या बाहेर षटकार. अतिशय चांगली स्पर्धा. या स्पर्धेचा अंतिम सामना मैदानामध्ये सुरू आहे. गावदेवी भादवड आणि जॉली स्पोर्ट कामतघर तब्बल सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा आपण पाहतोय. गंगामाता क्रीडानगरी गुंदवली येथून बाळ्यामामा चषक 2024 आणि अतिशय चांगला प्रतिसाद गावातून सर्वच राजकीय क्षेत्र असो क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती दिली आहे. सर्वांचं गंगामाता 40+ संघाच्या वतीने येतोची स्वागत आणि सन्मान देखील करण्यात आलेले आहे. गावचे आजी माजी सरपंच असो, गावचे पोलीस पाटील, समाजसेवक, उद्योजक, क्रीडा क्षेत्रातील काही खेळाडू या सर्वांनी या स्पर्धेला अगदी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी बाळेमामा साहेबांची देखील उपस्थिती लाभली. DK म्हात्रे साहेब असतील, योगेशजी म्हात्रे असतील, त्यानंतर रमाकांतजी म्हात्रे असतील. आज आपण पाहतोय मान्यवर कक्षामध्ये सुधीरजी म्हात्रे, स्वतः सुमेश शेठ म्हात्रे, गावातील सर्वच मान्यवर असे कोणी शिल्लक नाही आहेत. गावचे प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक सर्वांनी त्या स्पर्धेवर प्रेम दाखवलेलं आहे आणि नक्कीच हे खरं बाल्या मामावरचं प्रेम आणि गंगामाता गुंदवली 40+ वरचं प्रेम आहे. नक्कीच आपण जाऊया या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष स्वागत आणि सन्मान करूया. निश्चितच आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 46 जमलेले आहे. 47 धावांचं आव्हान आहे. ओव्हर टू कालीराम सर. खूप खूप धन्यवाद. गुंदवली गावचे युवा नेते, उद्योजक आणि ग्रामपंचायत गुंदवलीचे उपसरपंच सुरेश गोपीनाथ म्हात्रे, बाळेमामा साहेबांचे चिरंजीव एंगन डेसिंग पर्सनॅलिटी सुमेश शेठ म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. गंगामाता गुंदवली 40+ संघाचे सन्माननीय अध्यक्ष गोपीनाथजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते सुमेश शेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान, प्रेमाची उबदार शॉल, त्यानंतर वारकरी संप्रदायाचं प्रतीक तुळशीचं पवित्र रोपटा आणि
पंढरीच्या पांडुरंगाची ही कलाकृती नक्कीच तर नक्कीच लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. गावदेवी भादवड संघाचे संघनायक प्रल्हाद नाईक, त्यानंतर सलमीर जोडी देखील लगेच पाठवायचे. जॉली स्पोर्ट कामतघर. निश्चितच आपण पाहिले तर अप्रतिम धावफलक संस्थान दिसते. 47 धावांचं लक्ष आहे 3 षटकांमध्ये. आपण जर पाहिलं तर पहिला षटक 6 धावांचं होतं, मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर ज्या धावा कुठत गेल्या तर आपण पाहिलं तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा लागल्या गेल्या आणि 47 धावांचं टार्गेट जॉली स्पोर्ट कामतघर संघासमोर ठेवलं गेलं आहे. आजच्या दिवसामधून आपण पाहिलं तर गावदेवी भादवड या संघाने खूप चांगली खेळी केली. फलंदाजी असो, गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण सर्वच बाजूने चौफेर कामगिरी केली. आणि पहिल्या दिवसातून आपण जर पाहिलं तर क्वालिफाय झालेला संघ अर्थात जॉली स्पोर्ट कामतघर संघ गोलंदाजी करत असताना कुठेतरी 2 गोलंदाजांवरती जो पडलेला मार तो मात्र खूप पडला गेला. आणि 47 धावांचं आव्हान इथं मध्ये शिल्लक आहे. या आव्हान कशा प्रकारे पूर्ण होईल येणारा काल सांगून जाईल, परंतु माझ्या मते हा आव्हान थोडंसं कुठेतरी कठीण आहे. कठीणला सोपं, सोप्याला सहज आणि सहजला विजयामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. परंतु आपण जर विचार केला तर भादवड संघाकडे सुद्धा गोलंदाजी टॉप क्लासचे आहे, पाण्यासारखं राहील. या टॉप क्लासच्या गोलंदाजीचा धुव्वा कशा प्रकारे उडवला जाईल, खास करून मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर विलास बालू पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकता सन्मान्य विनोद पाटील आपण पाहू शकता. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, दोघांनाही पहिल्या चेंडूपासून हाणामारी करावी लागेल, कारण जवळ जवळ 16च्या घरात धावसंख्या प्रति ओव्हर मागे जमा कराव्या लागतील. तर चला खेळाला लवकर सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण खेळ चालू करायचा आहे. निश्चितच भरपूर उशीर झालेला आहे, तर अधिक उशीर न करता तर खेळाला सुरुवात करायची आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु नाकारला जातोय. विलास यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक धाव गणली गेलेली आहे. 17 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहता जॉली स्पोर्ट कामतघर संघासाठी प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस हलक्या हाताने खाली रिझल्ट मध्ये खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चितच प्रत्येक ओव्हर मध्ये 2 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. ते 2 मोठे फटके या ओव्हर मध्ये कधी येतील हे पाहण्यासारखं राहील. आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती गणल्या गेल्यात, लागल्या गेल्यात. 47 धावांचं आव्हान. एका बाजूला गावदेवी भादवड तर दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट कामतघर. यावेळेस आपल्या स्पर्धातूर मध्ये अडवलेला आहे. पाहूया, डायरेक्ट हिट झाला असतं तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु इथेही आपण पाहू शकता 2 धावा जमा केल्या जात आहेत. 2 धावेने 5 या अंकावरती धावफलक पुढे सरकते. पूर्णपणे हेवी होताना पाहायला मिळतोय गावदेवी भादवड संघ. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने या फॉर्मॅट मध्ये खेळ खेळला जातोय पूर्णपणे चारोखाने चित करण्याचा प्रयत्न इथं जॉली स्पोर्ट कामतघर संघाला इथं पाहायला मिळतंय. याचा पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. निश्चितच आपण जर पाहिलं ना तर खूप चांगलं आयोजन नियोजन पाहतोय. ज्यांच्या नावाचा डंका निश्चितच भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर गाजत असताना पाहायला मिळतंय. निश्चितच कुठलीही गोष्ट तुम्ही सातत्याने कराल तर त्याचा बोलबाला होतोय. म्हणून तर म्हटलं जातंय की पाण्याच्या थेंबाने दगडाला होल पडतं, कारण त्याला सातत्य असतं. आणि तसंच सातत्य या बालेमामाच्या कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यांना खास करून आज आपण पाहतोय हा बेरोजगारीचा वेल आहे, सम आहे. आणि या बेरोजगारीमध्ये आपण जर पाहिलं तर बालेमामा यांच्या माध्यमातून DBM स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या माध्यमातून भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील
तरुणांसाठी एक 100% जॉब मिळण्याची वेबसाईट तयार आहे. वेअर हाऊस असोसिएट प्रोग्राम जिथं साकारलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी नोकरी मिळवण्यासाठी जी पात्रता आहे ती वय वर्षे 18 ते 30 आणि शिक्षणाची वयोमर्यादा आहे आपल्याला पाहायला मिळते की 10वी पास ते 12वी पास असणं गरजेचं आहे. हा जो कोर्स आहे हा 3 महिन्याचा आहे. त्याच्यामध्ये थेरी 2 महिन्याची राहील, प्रॅक्टिकल 1 महिन्याची राहील आणि जो कोणीही याच्यामध्ये भाग घेईल त्यास निश्चितच नोकरीची हमी दिली जाते. आपण धावसंख्या पाहिली धावफलकावरती तर 6 पाहायला मिळते. निश्चितच आपण जर पाहिलं तर चांगलं काम बालेमामा यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतंय. मग क्रीडा क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो की सामाजिक क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये अनोखी कामगिरी करणारं एकमेव व्यक्तिमत्व या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे सर्वांचं तुम्हा सर्वांच्या गळ्यातील ताईत अर्थात बालेमामा म्हात्रे. त्यांच्या नावाने स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली आपण तर 10 अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ इथं कंप्लीट केला जातो. 3 षटकांचा मित्र सामना 47 तब्बल धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे हवी बनताना दिसतोय गावदेवी भादवड. उर्वरित आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 37 धावांची गरज आहे. या मॅच वरती विजय प्रस्थापित करण्यासाठी निश्चित मी तर म्हणेन अर्ध्या पल्ल्यापर्यंत पोहोचलेला दिसतोय. विजयाच्या जवळ समीप निकट. यस पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. गोलंदाज टर्न होते संजय म्हात्रे. या वेळेस प्रहार केलेला आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. दुरून क्षेत्राशी येतो. लाल चेंड पकडला जाते वाघाच्या सप्लायने आणि चित्याच्या अंदाजाने आपण जर पाहिलं तर चेंडूला अडवला गेला आहे आणि दरम्यान आपण पाहतोय की इथं मात्र रनआउटचा थर्ड अंपायर मागवलेला आहे. निश्चितच तपासलं जाईल की फलंदाज आपल्या घरामध्ये पोहोचलेला आहे की घराच्या बाहेर आहे. निश्चितच तपासलं जाते. आमच्या खास पंच अर्थात सुनील म्हात्रे सर यांच्या माध्यमातून थोडस घाई करायचं, स्पीडअप करायचं आहे. 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. भला मोठा डोंगर रचलेला आहे आणि डोंगर रचलेला आहे या ठिकाणी आपल्याला मात्र चरण्याची धाप निश्चित लागेलच. धन्यवाद. सनी दिलीप पाटील आपण जर कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर निश्चितच या व्यासपीठावरती यायचं आहे. या क्रीडा मंचावरती स्थान आपण व्हायचं आहे. सन्माननीय मनोजी टावरे साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपल्या या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. गावदेवी पूर्णा संघाचे एक चांगले खेळाडू तसेच पूर्णे गावचे एक युवा उद्योजक आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यस नॉट आउट आहे. चला खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. गोलंदाज या वेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकता बिघिट काही लागत नाही आहे. एक धाव कंप्लीट जरूर केलेली आहे. दुसऱ्या धावीचा जरूर प्रयत्न झालेला आहे परंतु इथं आता फलंदाज बाद होईल. सचिन या वेळेस मैदानाच्या आतमध्ये येईल ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. निश्चित सामना जरी दूर झालेला असला तरीही त्यांच्या फलंदाजीला एन्जॉय नेहमी केले जाते कारण या फलंदाजाकडे खूप मोठी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची.
अजून मैदानाच्या आतमध्ये आला नाही. आपण पाहतोय अरविंद इथं मात्र आलेला आहे. अरविंदकडे सुद्धा मोठे फटकेबाजी करण्याची खेळण्याची क्षमता आहे, परंतु आज या ठिकाणी ती दर्शवावी लागेल कारण सामना हातामधून खूप दूर चाललेला आहे. त्याला खेचणं गरजेचं आहे. 10-34 या वेळेस आपण पाहतो ऑन साइडला चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. पाहूया लालचंद त्या ठिकाणी आहे. निश्चितच आपण पाहतोय की चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. अतिशय चांगली इव्हेंट या भिवंडी तालुक्यामध्ये मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळाली. खास करून ज्याच्या नावाचा नेहमीच डंका वाजत असतोय, क्षेत्र कुठलेही असोय, नाव गाजत असताना पाहायला मिळते. निश्चित बाले मामा बाले मामा बाले मामा या वेळेस उडवलाय. मिस टाइम आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. नऊ चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. अजून सामना संपलेला नाही आहे कारण दोन फलंदाज ज्या मैदानाच्या आतमध्ये आहेत ना, किती यस 8 मध्ये 33 आमच्याकडे पोहोचवलं जाते. स्कोर कार्ड सचिन तयार होते फलंदाजी मार्क वरती. या वेळेस चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. चेंडू मात्र सीमा पार चौकार. एकोणावीस लागली गेली आहे. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. थोडस आव्हान इथं मात्र कठीण होताना पाहायला मिळतंय. 19 धावा ऑन बोर्ड. इथं मात्र पाहूया पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. शेवटचं अंतिम षटक या वेळेस अजून एक चांगला दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. निर्धावचे होते सांगता आता मात्र विजयापासून खूप दूर 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 जाताना पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये पूर्णपणे खूप चांगली कामगिरी केली खास करून जॉली स्पोर्ट कामतगर संघाने, परंतु या ठिकाणी कुठेतरी कमी पडले आणि उजवं ठरले ते म्हणजे गावदेवी भादवड. या ठिकाणी आपण पाहू शकता फलंदाज बाद होते स्टंपिंगच्या स्वरूपात. निश्चित आपल्याला जशी फायनल व्हायला हवी होती तशी झाली नाहीये कारण प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी भादवड संघाने 47 धावांचं टार्गेट सेट करून ठेवलं होतं. संध्याकाळचं सत्र आहे, हे आव्हान कठीण जरूर होतं.
परंतु अशक्य नव्हतं. परंतु काहीतरी मित्र म्हणेन लक फॅक्टर जे आहे ती कुठेतरी कमी पडलेलं आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या बाजूने. आणि आपण पाहतोय की या मॅचमध्ये मित्र म्हणेन खूप लांब 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 जायला दिसत आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चेंडूचा पाठलाग जरूर केला होता, वाईटचा इशारा केला जातोय. परंतु आपण पाहतोय या भिवंडी 40+ च्या माध्यमातून या स्पर्धा भरवल्या जात आहेत. त्या स्पर्धेमधील सर्वात उत्तम स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. खास करून या मंडळाची 320 स्पर्धा आहे, तो मान गंगामाता गोंदवली संघास मिळालेला आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेगच्या रिझनमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. या वेळेस आपण जर पाहायला गेले ना तर या मॅचची औपचारिकता जी आहे ना ती उरलेली आहे. पूर्णपणे मॅच वरती पकड गावदेवी बादवड या संघाच्या बाजूने लागलेला आहे. आणि या पूर्ण हंगामामधील दुसरी एक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलण्याच्या तयारीमध्ये जल्लोषामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परिश्रम, कष्ट, मेहनत या गोष्टी ज्यावेळेस तुमच्याकडे समन्वय साधतात त्यावेळेस तुमच्याकडे यश झुकतं माप ठेवत असतं. आणि हे जे मेहनत, चिकाटी, संघर्ष आणि जिद्दीचा क्रिकेट नेहमीच बादवड संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या गोंदवली गावचे जावई कुंदनजी पाटील यांनी जो अंतिम सामन्यात जो चौकार मारलाय या चौकारासाठी त्यांचे मेहुणे किशोर पाटील यांनी तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक कुंदन पाटील यांचं आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा केलेलं आहे. नक्कीच कुंदनजी पाटील आपण सामना संपल्यानंतर हे पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. धन्यवाद. निश्चितच आपण पाहिलं तर जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये आपण पाहतोय गावदेवी भादवड इथं प्रस्थापित होते. शेवटचा चेंडू याच बरोबर या सामन्यावरती विजय प्रस्थापित करतोय. अर्थात या चषकावरती आपलं नाव कोरलं जाते गावदेवी भादवड या संघाच्या माध्यमातून.